महाडीबीटी स्कॉलरशिप 2026-27 तर नवीन साईट उपलब्ध झालेली आहे। तर महाडीबीटी 2.0 तर या साईटवरती फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण की 2026-27चे फॉर्मसुद्धा सुरू करून देण्यात आलेले आहे। विद्यार्थी फॉर्मसुद्धा भरू शकतात 1 जूनपासून। परंतु जी नवीन साईट आलेली आहे, विद्यार्थ्यांनी ती साईट कशी वर्क करते, त्यावरती रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि फॉर्मला अप्लाय कसे करायचे या संदर्भात A to Z अपडेट आपण बघणार आहे। तर सर्वात प्रथम महाडीबीटी स्कॉलरशिपला या साईटवर आल्यानंतर बघू शकता इथे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जसे आपण लास्ट इयरला अप्लाय करत होतो तर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता डायरेक्टली आपण जी नवीन साईट आलेली आहे महाडीबीटी 2.0 यावरती येऊन जाणार। यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही रीड करू शकता। आता महाडीबीटी मार्फत संपूर्ण जेवढेही स्कीम आहे त्या आता 2.0 ही एक वेबसाईट आहे। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे महाडीबीटी 2.0ला। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल। तर साईटवर आपल्याला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, कारण की सर्वात प्रथम आपण या साईटवर येत आहे तर आपण रजिस्टरमधून सुद्धा करू शकतो किंवा तुम्ही लॉग इनला जरी गेले तर लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन दिलेले आहे। बघू शकता लॉग इनला क्लिक केल्यानंतर सिटीजन लॉग इन, इथे डिपार्टमेंटल लॉग इन आणि लॉग इन विदाऊट महा आय डी। कारण की लॉग इन करण्यासाठी आपल्याला एकतर महा आय डी किंवा आधार कार्ड लागते बघू शकता। आणि यावरती तुम्हाला लॉग इन करण्यासाठी महा आय डी किंवा आधार कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे। तर आपल्याकडे महा आय डी तर सध्या तरी नाही आहे, त्यामुळे आपण इथे आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करणार आहे। तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर लॉग इनला क्लिक करावं लागेल। तर बघू शकता आधार कार्ड टाकलेलं आहे, लॉग इनला क्लिक केलं आहे। तर इथे सांगण्यात आलेलं आहे की आपली KYC झालेली नाही आहे, KYC, त्यामुळे आपण डायरेक्टली लॉग इन करू शकत नाही। तर क्लिक हिअरची एक लिंक दिलेली आहे, तिथे तुम्हाला क्लिक करून रजिस्ट्रेशन करावं लागेल। तर बघू शकता सर्वात प्रथम आपण महा आय डी जी आहे आपल्याला म्हणजे आपल्याला एक आय डी क्रिएट करायची आहे, ती आय डी आपण क्रिएट करू शकतो। यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागते। चेकबॉक्सला क्लिक करून तुम्हाला सेंड OTP करावं लागेल। तर सेंड OTP केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला एक OTP येणार, तो OTP तुम्हाला इन्सर्ट करून सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल। हे आपण एक आय डी क्रिएट करण्यासाठी करू शकतो, म्हणजे तुमच्याकडे महा आय डी जी आहे ही मिळून जाणार तुम्हाला आणि ही मिळायला तुम्हाला 24 तास लागू शकतात, ठीक आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम OTP सेंड करायचा आहे। OTP सेंड केल्यानंतर तुमच्या जोही तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP येणार, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये दिलेली तुम्ही संपूर्ण माहिती रीड करू शकता। नसेल तर सर्वात खाली यावं लागेल तुम्हाला। सर्वात खाली आल्यानंतर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, इथे ॲक्सेप्ट अँड कंटिन्यूला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमची डिटेल्स मागण्यात येणार। इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर टाका, इथे नमूद केलेला आहे। त्यामुळे इथे तुमची ईमेल ID टाका। इथे तुम्हाला तुमचा आधारवरून जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आलेला आहे, स्टेट आलेला आहे, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड आलेला आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला स्टार्टिंगला फिल करून घ्यायची आहे। फिल केल्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करून घ्यायचा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती एक OTP येणार, जो तुम्ही ईमेल ID टाकलेला आहे त्या ईमेल ID वर सुद्धा एक OTP येणार। तर OTP चेक करा, जर OTP आला नसेल तर तुम्ही इथून रिसेंडचं ऑप्शन आहे, रिसेंड करू शकता, ठीक आहे। तर तुम्ही एकदा ईमेलवर आणि जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे जो आपण आता फॉर्ममध्ये इन्सर्ट केलेला आहे त्यावरती OTP येणार, ते दोन्ही OTP तुम्हाला इन्सर्ट करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर बघू शकता रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे हे आता कंप्लीट आहे, परंतु इन प्रोग्रेसमध्ये आहे। तर महा आय डी जनरेट करण्यासाठी हे जे ॲप्लिकेशन आहे प्रोसेसमध्ये आहे, तर याला किती वेळ लागू शकते, तर 24 तास लागू शकते, यावरती दिलेली आहे माहिती बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही महा आय डी जे तुम्हाला क्रिएट करायचे तुम्ही रेडी करू शकता, ठीक आहे। आणि डायरेक्टली सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो विदाऊट महा आय डी, कारण की जोपर्यंत तुमची महा आय डी रेडी होणार नाही तुम्ही महा आय डीवरून डायरेक्टली लॉग इन करू शकत नाही। त्यामुळे आपण परत एक ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकतो। बघा इथे लॉग इनला क्लिक करावं लागेल। यामध्ये आपल्याला विदाऊट रजिस्ट्रेशनचं एक ऑप्शन दिलेलं आहे। तर बघू शकता लॉग इनला क्लिक केल्यानंतर लॉग इन विदाऊट महा आय डी, म्हणजे आपल्याकडे महा आय डी नाही आहे त्यामुळे आपल्याला विदाऊट महा आय डीवरून आपण लॉग इन करू शकतो। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे 3 नंबरच्या ऑप्शनला, लॉग इन विदाऊट महा आय डी, कारण की आपण महा आय डीला रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु ते रजिस्ट्रेशन व्हायला 24 तास लागणार आहे। त्यामुळे आपण डायरेक्टली विदाऊट महा आय डीवरून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो। बघा इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल आणि इथून हा चेकबॉक्सला क्लिक करून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावं लागेल, ठीक आहे। व्हेरीफाय केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाणार, तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे।
तर बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल, तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि तुमचा ईमेल ID तुम्हाला इथे टाकायचा आहे, कारण की कंपल्सरी आहे म्हणून. तर ईमेल ID टाका, तुमच्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो OTP टाका आणि त्यानंतर व्हेरीफाय OTPला क्लिक करा. व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे. तर इथे एक पासवर्ड टाका आणि परत रीएंटर करा पासवर्ड, आणि पासवर्ड असा टाका की तो पासवर्ड तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, कारण की लॉग इन करण्यासाठी तोच पासवर्ड तुम्हाला यूज करायचा आहे त्यामुळे. ठीक आहे, तर पासवर्ड व्यवस्थित टाका आणि नोट करून ठेवा. पासवर्ड टाकल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे, म्हणजे आपले विदाऊट महा ID ने आपले रजिस्ट्रेशन होऊन जाणार. ठीक आहे, तर इथे सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती येऊन जाणार. इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, चेकबॉक्सला क्लिक करून आय ॲग्रीला क्लिक करा. यामध्ये दिलेली संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही विदाऊट महा ID ने रजिस्ट्रेशन करू शकता. आणि तुम्ही महा IDला जर रजिस्ट्रेशन टाकलं तर तुम्हाला 24 आवर लागणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ठीक आहे, आपण रजिस्ट्रेशनला टाकलेलं आहे, परंतु आपल्याला 24 तास लागेल. आणि डायरेक्टली तुम्ही महा ID जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्टली या प्रकारे सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून घ्या. बघू शकता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन तुम्हाला दिसून पडेल. यामध्ये स्कीमचं ऑप्शन दिलेलं आहे. टोटल यामध्ये जेवढे स्कीम असेल त्या स्कीम आपल्याला दिसून पडत आहे. स्कॉलरशिपबद्दल सुद्धा संपूर्ण स्कीम यामध्ये दिलेल्या आहे. बघा, ट्युशन फी इथे डिपार्टमेंट दिलेलं आहे. त्यानंतर इथून GR डाउनलोड करू शकता. अप्लायचे सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे. संपूर्ण ऑप्शन आहे बघू शकता. यामध्ये आपल्याला इथे सर्च करता येते किंवा डिपार्टमेंटल वाईज आपण इथे त्याला फिल्टरसुद्धा लावू शकतो की आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटच्या स्कीम पाहिजे आहे, आणि इथून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. तर सध्या 2026-27साठी फॉर्म सुरू झालेले आहे. जर आपल्याला फॉर्म भरायचे असेल तर आपण भरू शकतो, परंतु अजूनपर्यंत जी ॲडमिशन प्रोसेस आहे व्हायची आहे, विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स यायचे आहे, त्यामुळे सध्या आपण फॉर्म भरणार नाही. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल देण्यात येणार. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जेव्हाही फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला माय ॲप्लिकेशनचा ऑप्शन देण्यात येणार, आणि यामध्ये तुम्ही जेवढे फॉर्म भरणार इथे तुमचा सबमिटेड दिसेल, अप्रूव्ह झाल्यावर इथे दिसेल, आणि रिजेक्ट जर झाला तर तुम्ही इथे डिटेल्स बघू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे ऑप्शन दिलेला आहे. आणि यावरती तुम्ही जेवढे तुमच्या स्कॉलरशिप आहे, ज्या आपण जुन्या साईडवर भरत होतो, संपूर्ण फॉर्म आपण या साईडवर भरणार आहे. आणि यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना नवीन प्रोफाईलसुद्धा रजिस्ट्रेशन करायचं काम पडू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर माय स्कीममध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या स्कीम अप्लाय करत होते ती स्कीमसुद्धा तुम्ही यामध्ये चेक करू शकता. जसे की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप भरपूर असे विद्यार्थी होते की जे अप्लाय करत होते, तर तुम्ही सर्चमध्ये पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टाकू शकता आणि त्यानुसार तुम्हाला संपूर्ण डिपार्टमेंट OBC SC ST या संपूर्ण डिपार्टमेंटची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप येऊन जाणार. तर कोणी ट्युशन फी भरत होते म्हणजे फ्रीशिप भरत होते, तुम्ही त्या प्रकारे चेक करू शकता. जे विद्यार्थी ओपनमध्ये आहे त्यांना जी स्कॉलरशिप लागत होती ती स्कॉलरशिप बघू शकता, EBC स्कॉलरशिप. तर अशा प्रकारे संपूर्ण स्कॉलरशिप आपल्याला आता महा DBT 2.0 जी नवीन साईट आली आहे या नवीन साईटवर भरायची आहे. तर विद्यार्थ्यांनी म्हणजे जेही विद्यार्थी सध्या एज्युकेशनमध्ये आहे त्यांनी अशा प्रकारे आपले स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करून घ्या. तुम्ही महा ID रजिस्ट्रेशनला टाकू शकता, कारण की तुमच्याकडे वेळ आहे, आपण जसं सांगितलं त्या प्रकारे. आणि महा ID जर तुमची रजिस्टर झाली तर तुम्हाला त्या प्रकारे SMS-सुद्धा येऊ शकते आणि मेलसुद्धा तुम्हाला येणार की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा. जी स्कॉलरशिप तुम्हाला लागू आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण फॉर्म फिलअपचा व्हिडिओ देणार आहे की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण डिपार्टमेंटसाठी. त्यानंतर फ्रीशिपचा आहे, ओपनवाल्यांसाठी आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे. या प्रकारे संपूर्ण जेवढेही स्कॉलरशिप आहे त्यांचा व्हिडिओ आपण स्पेशल तुम्हाला देण्यात येणार. तर जेही विद्यार्थी सध्या एज्युकेशनमध्ये आहे, ॲडमिशन व्हायची जरी असेल तरी तुम्ही महा DBT 2.0 या साईडवर आपला फॉर्म भरू शकता. साईट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टली देण्यात येणार, तिथूनसुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. आणि या साईटवर पूर्ण जेवढेही स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या महा DBT मार्फत त्या स्कीम यावरून आता अप्लाय करता येतात. काही स्कीमला जी महा ID आहे ही लागणारच आहे, आणि काही स्कीमला असं आहे की ज्यामध्ये डायरेक्टली आपण विदाऊट महा ID ने रजिस्ट्रेशन करू शकतो. ठीक आहे, तर महा ID नेमकी काय आहे, काय वर्क करणार याबद्दलची माहिती आपण लवकरच घेऊन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दलची डिटेल्स देऊ. ठीक आहे, तर महा DBT स्कॉलरशिप 2026-27 फॉर्म सुरू झालेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देणार की फॉर्म कसा भरायचा, त्याप्रकारे तुम्ही सध्या रजिस्ट्रेशन करून घ्या. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रकारे तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड तयार करू शकता. तर महा DBT स्कॉलरशिप 2026-27साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.